मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने पळसकर कुटुंबीय भारावले. 98 वर्षांचे बापूराव पळसकर यांच्या तब्येतीची विचारपूस. बातमी पारनेर येथून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून आपले विशेष कार्यअधिकारी देवराम पळसकर यांच्या पारनेर तालुक्यातील सुपा या गावातील घरी भेट देऊन त्यांचे 98 वर्षीय वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करून कुटुंबातील सदस्यांबरोबर मनमोकळा संवाद साधला. आपल्या सहकाऱ्यांबद्दल असलेली मानवी संवेदनशीलतेचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडवले. पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक या छोट्याशा दुष्काळी गावातून पुढे आलेले व गेल्या 11 वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यअधिकारी म्हणून देवराम पळसकर हे कार्यरत आहेत. रविवारी सुपा MIDC येथे एका कंपनीच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. याचवेळी त्यांनी आपल्या व्यस्त दौऱ्यातून आपले विशेष कार्यअधिकारी देवराम पळसकर यांच्या सुपा येथील निवासस्थानी जाऊन पळसकर यांचे वयोवृद्ध वडील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. वडिलांकडे कोण लक्ष देत आहे, वयोवृद्ध व्यक्तींची कशी काळजी घ्यावी अशा काही सूचना आपुलकीनेही दिल्या. पळसकर यांच्या कुटुंबातील रेखा पळसकर, कल्पना पळसकर, पूजा पळसकर, कविता पळसकर, मीना पळसकर, छाया पवार, राणी गोरे, निशिकांत पळसकर, किरण पळसकर, कैलास पळसकर, विलास पळसकर, अनिकेत पवार, संकेत गोरे, निखिल पवार, प्रवीण मापरे, संतोष रोकडे यांच्यासह सर्व लहान मोठ्या व्यक्तींबरोबर मनमोकळा संवादही साधला. देवराम आमचा कुटुंबाचा घटक आहे असेही कौतुक कुटुंबाला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशीलतेने उपस्थितही भारावले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे, खासदार भागवत कराड, आमदार काशीनाथ दाते, विक्रमसिंह पाचपुते, सुरेश धस, महंत नामदेव शास्त्री, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, महिला अध्यक्ष अश्विनी थोरात, सुनील थोरात, मंडल सरचिटणीस कल्याण थोरात, सोनाली सालके आदी उपस्थित होते.